माझा फेवरेट शॉट येतो तोच आवडला सर मला. आणि टीमनं सुद्धा चांगला परफॉर्मन्स दिला. ॲज अ कॅप्टन टीम बद्दल काय सांगशील? टीम चांगलीच आहे सर माझी. थोडे अजून त्यांना कॉन्फिडन्सची गरज आहे. मिस फील्ड खूप करते ते, त्यामुळे आमचे 72 रन झाले तर आम्ही 60 पासून थांबलो असतो माझ्या टीमला. आणि विशेष म्हणजे वर्षातून दोनदा, म्हणजे आपण म्हणतो नेहमीच येतो मग पावसाळा, तो वर्षातून एकदाच येतो. इथं प्रहार प्रीमियर लीग दोनदा येते. किती वाट बघत असता तुम्ही सगळेजण या स्पर्धेची? सर खूप वाट बघतो आम्ही सर, आणि इथं खेळायची वेगळीच मजा सर, खूप मजा येते. बाळा क्षीरसागर मॅन ऑफ द मॅच. अत्यंत देखना खेळ साकारला त्याने 18 चेंडूमध्ये 57 धावा. तर इथेच थांबूया प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आणि जाऊयात कॉमेंट्री बॉक्समध्ये, जिथे आपल्या समोर येत आहेत मनीष पाटील सर. थँक्यू. दोन्ही संघाचा एक्स्ट्रा मेंबर प्लीज मित्रांनो. बघा आपण डिजिटल स्कोरिंग करतोय. दोन्ही संघाचा एक्स्ट्रा मेंबर आमच्या समालोचन कक्षात असलाच पाहिजे. सामना सुरू करता येत नाही. प्लीज आपण वेळेवर लक्ष घाला. टाइम रेकॉर्ड झालाय. दोन्ही संघाचा एक्स्ट्रा मेंबर आलाच पाहिजे. नावं अपडेट झाली नाही तर मग स्कोरिंग होणार नाही. पण रायडर्स नाहीये. लोहगड सुपर जायंट्स फलंदाजी करते. बॅक ऑफ द हँड, वेट अँड वॉच. अश्विनची हीच तर खासियत आहे. जसा आला बॉलला पाठवलाय डीप मिड विकेट सीमारेषा पार. वादळ आलाय मैदानाच्या आतमध्ये षटकारांचं. अश्विन कुमकर 2 वेळा मागचे 2 पर्व गाजवलेले आहेत लोहगड सुपर जायंट्स या टीमने. सायबर एक्सपर्ट अश्विन कुमकर स्ट्रायकर एंडला पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील धानोरी या परिसराला ते बिलॉंग करतात. आणि सोबतच शंतनू वाळुंजकर अहिल्यानगर जिल्ह्याच्या जामखेड तालुक्यातील जावळा या परिसरातले. पण या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये अश्विनला बाद करण्याचा मौका गमावलेला आहे. बॉल तर लॉंग ऑन सीमारेषच्या बाहेर गेलेला आहे. पंच शहानिशा करतायत. त्या 6 धावा आहेत की 4 धावा आहेत त्याची तपासणी केली जाईल. पण काय खेळ मैदानाच्या आतमध्ये होतोय. सामना खूप महत्वाचा होता. रायरेश्वर आणि लोहगड या 2 संघांना नाणेफेक जिंकून रायरेश्वर संघाने क्षेत्ररक्षण निवडलं आणि लोहगड संघ करतोय फलंदाजी. शंतनू आणि अश्विन हे 2 आघाडीचे फलंदाज. आणि नितीन मांडवे यांना टार्गेट केलं जातं अश्विन कुमकर यांच्या वतीनं. या 4 धावा नोंदवलेल्या आहेत. चौकार आलेला आहे. 4 धावा वाढतायत. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर नितीन मांडवे, अश्विन कुमकर. प्लेसमेंट चांगली आहे ऑन द लेग. 6-0 4-0 असं अनालिसिस आहे या षटकाचं आतापर्यंतचं. अश्विन कुमकरने सर्व चेंडू खेळून काढलेले आहेत. 2 षटकार आलेत आणि 1 चौकार आलाय. 2 षटकार 1 चौकार. हा नो बॉल आहे. अपील करी तरी ते हरकत लक्षात घेतली जाणार नाही. हा नो बॉल आहे. ओव्हरस्टेप झालेत गोलंदाज. आणि लगेचच अक्षय निर्मल सर आपण बॉलिंग एंडला पाहतोय. कामाटी सर आपण स्ट्रायकर एंडला पाहतोय. शुभम गाडे सर. आणि क्लिअर नो बॉल. पूर्णपणे जो फ्रंट लेग आहे तो क्रीज बॉक्सच्या पलीकडे लँड झालाय. गेल्या 13 पर्वांपासून अक्षय निर्मल सर सुद्धा आत्मीयतेने आणि एकनिष्ठतेने प्रहार प्रीमियर लीग साठी आपली सेवा देत आहेत. जवळचे संबंध जेव्हा आपण एका स्पर्धेसाठी इतका कालावधी व्यतीत करतो. फुलटॉस बॉल हवेत आहे. काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक आहेत पण तितकं नुकसान झालं नसतं कारण फ्री हिट होता. दरम्यान या 2 धावा पळून पूर्ण केलेल्या आहेत. सर्वच्या सर्व चेंडू जे आहेत ते अश्विन कुमकर यांनी खेळून काढलेले आहेत. धावसंख्या 19 झाले. 5 चेंडूंचा खेळ संपलाय. आफ्टर 5 डिलिव्हरीज ऑफ फर्स्ट ओव्हर लोहगड सुपर जायंट्स ऑन 19 विदाउट लॉस. नितीन मांडवे शेवटचा बॉल या षटकातला. क्रॉस बॅटेड एलिव्हेशन नव्हतं पण गॅप होता. बॉल डीप मिड विकेट सीमारेषेच्या पार. पहिल्या षटकाचा शेवट होतोय दमदार. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या लोहगड सुपर जायंटची बिनबाद 23 धावा. 23 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. नितीन बोलतोय जेवढ्या दिल्यात तेवढ्या बनवाव्या लागतील. आणि ती कॅपॅसिटी नितीनकडे आहे. मागच्या सामन्यामध्ये 40 नितीनने ओलांडली होती.
आणि आता सुद्धा तसाच खेळ त्याच्याकडून पाहायला मिळेल अशी अपेक्षा आहे. चला जास्त वेळ घेऊ नका बघा, प्रकाश कमी होत चाललेला आहे. मित्रांनो, आपण नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण निवडलंय आणि त्याचमुळे कधी कधी वातावरणावर सुद्धा लक्ष द्यावं लागते की आपण कुठल्या फेजमध्ये आहोत, कोणत्या फेजमध्ये कसा खेळ आपल्या वतीनं मिळेल. बॉलिंग ट्रॅकवर नवीन बॉलर येत आहेत प्रतीक इथापे. बघा लगेचच प्रथम स्पोर्ट्स मॅनेजमेंटच्या स्क्रीनवर तुम्हाला सूर्य मावळतीच्या दिशेने चाललाय ते प्रक्षेपण पाहायला मिळालं. प्रतीक इथापे बॉलिंग ट्रॅकवर सज्ज झालेला आहे, जे अहिल्यानगरच्या श्रीगोंदा तालुक्यातील एरंडोली गावाला बिलॉंग करतात. प्रतीक इथापे गोलंदाजीसाठी सज्ज झाले. पहिला बॉल डॉट आलाय. जी अपेक्षा होती कॅप्टनची प्रतीक कडून ती अपेक्षा पूर्ण झाली. बॅटची लिडिंग एज बॉल मागे, शॉर्ट स्टॉप क्लिअर होतोय. लॉंग स्टॉप क्लिअर होईल का? क्षेत्ररक्षक तर जीवाचं रान करतोय बॉल अडवण्यासाठी, पण त्याचा चेस पडतो कमी आणि मिळते 4 धावांची आम्ही चौकार. 4 धावा वाढतायत आणि धावसंख्या 4 ने पुढे सरकते. जशी आपण सकाळपासून ही माहिती देत आहोत, या 9 दिवसामध्ये जितके चौकार येतील 50 रुपये, जितके षटकार येतील 100 रुपये आणि ती रक्कम आपण कर्तव्य निधी म्हणून देणार आहोत. त्यांनी क्रिकेटच्या खेळाच्या माध्यमातून आपली ओळख टिकवली, आपल्या संघाला सोन्याचे दिवस दाखवले, असे स्वर्गीय विशालदादा कांबळे, स्वर्गीय जयेश घरत, स्वर्गीय शेखर शेळके यांच्या कुटुंबियांना आपण ती निधी देणार आहोत. एकत्रितरित्या 3 भागांमध्ये वाटप करून ती निधी आपण या दिग्गजांच्या कुटुंबियांना देणार आहोत. चांगला संकल्प सचिन ढवळेज मॅटसन रिझनिंग अकॅडमी, सचिन ढवळेज फाउंडेशन, सचिन ढवळेज बुक पब्लिकेशन्सच्या वतीनं जोपासला गेलेला आहे. सरकून खेळायचा प्रयत्न होता, स्क्वेअर लेगला चकवत बॉल जातोय डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे. पहिल्या षटकात जसा फ्लो होता धावांचा तसा फ्लो या षटकात सुद्धा पाहायला मिळतोय. आता फलंदाज बदललाय, शंतनू इन ऍक्शन मध्ये येत आहेत. चौकार. दडपण वाढते. लोहगड सुपर जायंट्स, मला असं वाटते फलंदाजी त्यांना मिळाली, कदाचित त्यांना हवी सुद्धा असेल. अश्विन हसतायत. संध्याकाळचं सत्र आहे आणि त्यांना समोरूनच फलंदाजी मिळाली आणि त्याचा तो आनंद घेतला जातोय. बॅटची लिडिंग एज. आता संधी आहे फाईन लेगला सर्कलच्या आतमध्ये. आता विकेटचा शोध प्रतीक इतापे घेतोय आणि त्यानंतर तो जल्लोष प्रतीक इतापेचा. पहिला धक्का शंतून होत आहेत बाद. पहिला विकेट गमावतोय टीम लोहगड सुपर जायंट्स. पण स्कोर चांगला आहे हे देखील विसरून चालणार नाही. 3 बाद 33 होते. आता पहिला फलंदाज लोहगड सुपर जायंट्सचा बाद झालेला आहे. आमचे स्कोरर खूप महत्वाची भूमिका अदा करतायत. शोएब सर आणि आशुतोष माने सर या 2 स्कोररची जोडी जमले आणि हा धनंजय तुम्हाला ऑनस्क्रीन पाहायला मिळालाय. प्रथम स्पोर्ट्स मॅनेजमेंटची टीम देखील तितकीच चांगली कामगिरी करते. आमचे पंच कामाटे सर असतील, निर्मल सर असतील, गाडे सर असतील, त्यांची देखील तितकीच उल्लेखनीय कामगिरी सकाळपासून राहिलेली आहे. म्हणूनच जेव्हा एक स्पर्धा तुम्हाला एक ओळख मिळवून देते, त्या स्पर्धेसाठी आपण उत्तम दर्जाचंच कार्य देण्यासाठी पुढे येतो आणि तीच कार्यप्रणाली आमच्या बॅक ऑफिस टीमची आहे. म्हणजे आमचे डीजे असतील, आमची लाईव्ह ब्रॉडकास्टिंग टीम असेल, कॉमेंटेटर असतील, अंपायर असतील, स्कोरर असतील, ही जी बॅक ऑफिस टीम आहे ती खूप चांगल्या पद्धतीनं एकत्र येऊन काम करते या स्पर्धेसाठी. ऑफस्टमच्या बाहेरचा थोडा दूरवरचा हा चेंडू अटेम्प्ट केलाय फलंदाजाने. बॉल लॉंग ऑफला पोहोचेल. नितीन मांडवे बॉल कलेक्ट करतील तोपर्यंत सिंगल मिळते. मागच्या षटकाच्या तुलनेने हे षटक चांगलं राहिलंय प्रतीक इतापेचं, ज्यामध्ये त्यांनी विकेटचा शोध सुद्धा घेतलाय आणि 11 धावा खर्च केलाय. 2 षटकाचा खेळ संपला. लोहगड सुपर जायंट्स 34 धावा, 1 फलंदाज बाद, 34 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. उद्याचं वेळापत्रक खूप महत्वाचं असणार आहे. उद्याचं वेळापत्रक वेळेत चालू होईल. ही चर्चा खूप महत्वाची आहे. अश्विन आणि सिद्धांत हे 2 फलंदाज. सिद्धांतवर तो विश्वास अश्विन कुमकरने ठेवलेला आहे. 7-22 जे कॉन्ट्रीब्युशन सायबर कॉप अश्विन कुमकर यांच्या वतीनं लोहगड सुपर जायंट्स संघाला मिळालेला आहे. गोलंदाजीमध्ये आता बदल होतोय. शुभम बॉलिंग ट्रॅकवर, शुभम गवारे बॉलिंग ट्रॅकवर येत आहेत आता ब्रायरेश्वर या संघाकडून.
शुभम पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर तालुक्यातील गोरेगावला बिलॉंग करतात, स्टुडंट आहेत MPSCचे. सुरुवात या षटकाची डॉट बॉलने झालेली आहे. शुभम गवारे पहिलं षटक तीनचं महागात पडल्यानंतर गोलंदाजीचे इतर पर्याय कॅप्टन वापरतायत. प्रकाश मडके तुम्हाला ऑनस्क्रीन पाहायला मिळत आहेत ज्येष्ठ देशकाच्या भूमिकेत. आणि आता पुन्हा एकदा प्रकाश मडके यांनीच गोलंदाजाला सहकार्य केलेलं आहे. कॉट बिहाइंडच्या स्वरूपात सिद्धांत होत आहेत बाद. शुभमच्या खात्यात विकेट. दुसरा धक्का लोहगड सुपर जायंट्स. प्रथम सुपर काम करते, त्यांची टीम खूप चांगल्या पद्धतीने सर्व घटना तुमच्या स्क्रीनवर आणते. आताच आपण प्रकाश मडके यांना स्क्रीनवर पाहिलं होतं आणि ते लगेचच फायद्याची भूमिका देताना पाहायला मिळाले. शुभमच्या खात्यात विकेट आणि बघा हा जल्लोष आहे शुभमचा. विकेटचा शोध घेतलेला आहे. एक फलंदाज डोकेदुखी देतोय पण इतरांना सुद्धा आपण त्रास देऊ शकतो, तीच भूमिका गोलंदाजांची राहिलेली आहे. शुभमच्या खात्यात विकेट जाते. 2 फलंदाज लोहगड सुपर जायंटचे बाद झाले. शैलेश हे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत, जे लोहगड सुपर जायंटचा धावफलक पुढे नेण्यासाठी प्रयत्न करतील. शैलेश बोराडे जे परभणी जिल्ह्यातील परभणी तालुक्यातील खेळाडू आहेत. थोडासा लांबरचा हा चेंडू अटेम्प्ट केलाय. थोडेसे थांबलेत अश्विन कुमकर, जे ज्या फ्लो मध्ये होते त्या फ्लो मध्ये राहण्यासाठी त्यांना संधी मिळायची गरज होती, पण आता तो पॉज त्रास देऊन जाईल का? खूप वेळापासून ते नॉनस्ट्रायकर एंडला आहेत. शैलेश हे फ्रेश बॅटर स्ट्रायकर्स एंडला लोहगड सुपर जायंट 34. टॅप केले, गॅप शोधण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण चांगलं, स्ट्रायकर साईडला थ्रो थोडासा वाईडिश, मिळते एक धाव. एकदा वाढते. कौतुक असेल रायरेश्वर मावळाच्या गोलंदाजांचं. पहिल्या षटकामध्ये जे काय घडलंय त्या गोष्टीची आठवण न करता आपण प्रत्येक षटकावर चांगलं काम करायचं आहे, तोच निर्धार प्रतीक इताफे यांनी ते दुसरं षटक हाताळलं आणि त्यानंतर आता शुभम गवारे यांच्या वतीनं त्याला साथ मिळते. ही बॉलिंग पार्टनरशिप महत्वाची आहे, ज्या 2 गोलंदाजांनी आतापर्यंत जबाबदारी ओळखून आता आपल्या गोलंदाजाचा खेळ दिलाय. जो चेंडू तुमच्या आवाक्यात आहे तर तो आवाका ओळखून खेळायला हवा. मिळालं होतं की अश्विनला जो पॉज मिळालाय त्या पॉजमुळे त्याचा स्ट्राईक रेट कमी होईल का? ऑप्शनच्या बाहेरचा बॉल त्याने अटेम्प्ट केला नाही. डॉट बॉल येतोय. 5 चेंडूमध्ये शुभमने फक्त 1 धाव खर्च केले, विच इज गुड. खूप चांगली इकॉनॉमी शुभमने राखलेली आहे. शेवटचा बॉल स्विच हिट खेळले. क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये, डीप कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगल कंप्लीट केली जाते चालत चालत. 3 षटकाचा खेळ संपलेला आहे. 3 षटका समाप्तीनंतर धावसंख्या पाहायला मिळते लोहगड सुपर जायंटची 36 धावा, 2 फलंदाज बाद, 36 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स. आपण जाऊया थेट पॅव्हलियन बॉक्स मध्ये पुढच्या षटकानंतर. तोपर्यंत आपण चर्चा करूया या 2 फलंदाजांची. अश्विन कुमकर 9 चेंडू 23 धावा, शैलेश 1 धावेवर आहेत. आमची कोर कमिटी खूप चांगलं काम. आता प्रत्येक खेळाडू ज्याच्या चेहऱ्यावर जिंकण्याची उमेद दिसते, आपला संघ चांगला खेळेल अशी अपेक्षा प्रत्येक खेळाडूला आहे. रायरेश्वरने या अगोदर पराभव जळून पाहिलाय, त्यामुळे आता जिंकायचं आहे तर मग ते प्रयत्न द्यावे लागतील. अश्विनला नेमकं झालंय का? मी म्हणालो होतो जो फ्लो पहिल्या षटकात त्याचा होता तो फ्लो कुठेतरी आता गायब झालाय. जो त्यांना पॉज मिळाला होता, पॉज नंतर ते थोडे सावधानी बाळगतायत. 2 फलंदाज बाद झाल्यानंतर त्यांना थांबायचंय, तो निर्णय त्यांचा योग्य आहे, पण स्ट्राईक रेट आता कमी झालाय अश्विनचा. आपण बारवता जरी झाला उशीर, आमचे फटके असतात पद्धतशीर. बॉल फॉरवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पार, अफलातून षटकार. थोडे थांबले होते पण जास्त वेळ प्रेक्षकांना थांबावं लागलं नाही षटकारासाठी. शॉर्ट ऑफ लेन बॉल थोडं सोपं होतं अश्विन कुमकर यांच्यासाठी आणि त्या षटकाराच्या मदतीनं धावसंख्येचा वेग आता वाढतोय. बघा पुन्हा एकदा रिप्ले मध्ये पाहूया. थोडा बाउन्स प्राप्त केला होता, त्या बाउन्सचा फायदा त्यांनी उचलला, पण ही त्यांची जी कमकुवत बाजू आहे त्यावर त्यांना लक्ष द्यावं लागेल. ऑफस्टम्पच्या बाहेरचे बॉल अटेम्प्ट करताना तो विचार करतायत अटेम्प्ट करायचा की नाही.
त्यासमोर थोडा संभ्रम त्यांच्या फलंदाजीमध्ये. पुढचा बॉल आणखीन एक डॉट. प्रतीक इतापे बऱ्यापैकी रोखलेला आहे. अश्विन कुमकरला 7 चेंडू 22 होते. अश्विन कुमकर आता 13 चेंडू 29, म्हणजे 7 धावा बनवताना त्यांनी 6 चेंडू घेतलेले आहेत. आणखीन एक स्ट्रोक, पण तो कन्व्हिन्सिंग नाहीये. बॉल फॉरवर्ड मिड विकेटला सिंगल कंप्लीट सेकंडचा कॉल नाहीये. अजूनही तो संयम अश्विन कुमकर यांच्या खेळण्याच्या शैलीमध्ये दिसून येतोय. 5 चेंडूचा खेळ या षटकाचा संपलाय. खरं तर प्रतीक इथापे यांनी ते कमबॅक मिळवून दिलं. नितीन मांडवे यांच्या पहिल्या षटकानंतर प्रतीक इथापे यांनी खूप चांगली गोलंदाजी केली आणि त्यानंतर शुभम. म्हणजेच क्रिकेटच्या खेळामध्ये एका डावामध्ये तुम्हाला पुनरागमन करण्यासाठी पुरेसा कालावधी मिळतो. फक्त तुम्हाला तुमच्या खेळावर विश्वास ठेवायचा आहे आणि तोच विश्वास आतापर्यंत या गोलंदाजांनी ठेवलाय. लोहगड सुपर जायंट्स 43. बॅटची लिडिंग एज, बॉल स्क्वेअर लेगला, क्षेत्ररक्षक नाही पोचत. सिंगल होते कंप्लीट सेकंडचा कॉल धोकादायक ठरू शकला असता. त्यामुळे थांबण्याचा सल्ला अश्विन यांनी शैलेशला दिलेला आहे. 4 षटकाचा खेळ संपलाय. लोहगड सुपर जायंट्स 44 धावा, 2 फलंदाज बाद, 44 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स. थोडी चर्चा होते. आजचा दिवस खूप उत्तम राहिलेला आहे. पाहुण्यांची उपस्थिती, दिवसाची सुरुवात, त्यानंतर मॅचेस, आपण हॅट्रिक पाहिली, आपण अर्धशतक पाहिलं, आपण षटकारांची तिकडी पाहिली, चौकारांची तिकडी पाहिली. तर सकाळी जी चर्चा आपण नरेश डोमे सरांशी केली होती की एक उत्तम दर्जाचं क्रिकेट आहे. अश्विन कुमकर यांचे सुपुत्र अयान सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. या अगोदर पण शिवांश यांना पाहिलं, जे सचिन ढवळे सरांचे सुपुत्र आहेत. पण शिवांश खेळले होते. आता अयांश खेळतील का हा प्रश्न माझ्या मनामध्ये आहे. शिवांश मैदानाच्या आतमध्ये पोहोचले होते खेळण्यासाठी. आता अयांश कुमकर खेळतील का तो प्रश्न आहे. इम्पॅक्ट प्लेअरची सूट आहे. लेट्स सी अयांशला मौका मिळतोय का. तर हा आमचा प्रेक्षक स्टँड. स्वर्गीय शेखर उत्तम शेळके, स्वर्गीय जयेश हरेश्वर घरत, स्वर्गीय विशालदादा वसंत कांबळे, या सर्व जुन्या जाणत्या खेळाडूंना, अनुभवी खेळाडूंना, प्रतिभावंत खेळाडूंना श्रद्धांजली देण्यासाठी स्टँड आपण बनवलेले आहेत. दरम्यान एक्स्ट्रा कव्हरला जजमेंट तर क्षेत्ररक्षकाचं चुकलं होतं. वेगानं बॉलला त्यांनी फॉलो केलं होतं. कठीण असतं हे झेल टिपताना. हा आमचा मुख्य मंच आणि हे अयांश आहेत आणि कुमकर कुटुंबीय सुद्धा आहेत. आपल्या सदस्याला म्हणजे अश्विन कुमकर यांना समर्थन देण्यासाठी ते पोचलेले आहेत मुख्य मंचावर. रामदास हक्के गोलंदाजीसाठी. फुल लेन बॉल होता, ऑपॉर्च्युनिटी तर मिस केली. अश्विन कुमकर यांनी बॉल पोचतोय लॉंग ऑनला, सेकंडचा कॉल, स्ट्रायकर एंडला थ्रो. दूरवरच्या एंडला थ्रो करताना तितकी चपळता तुम्हाला राखावी लागते. पण चपळता बघा अश्विन कुमकर यांची पाहायला मिळाली. या अगोदर बाळा क्षीरसागर यांचं तेच तर्रार अर्धशतक आपण पाहिलं. 18 चेंडू 57 धावा, म्हणजे 17 चेंडूमध्ये त्यांनी अर्धशतक पूर्ण केलंय. मागच्याच सामन्यामध्ये ते अर्धशतक तुम्ही पाहिलं. आणखीन एक अर्धशतक खुणावते अश्विन कुमकर यांचं. 15 चेंडू त्यांनी आतापर्यंत 31 धावा बनवलेले आहेत. रामदास हक्के तो विश्वास टिकवण्याचा प्रयत्न करतायत. आणि बघा या ठिकाणी विश्वास ही ओळख आहे अश्विन कुमकर यांची आणि तो त्यांनी टिकवलेला आहे. आणि मी का खास आहे त्याचं उत्तम सादरीकरण. बॉल काऊ कोण सीमारेषा पार षटकार. प्रेक्षकांसाठी 100 रुपयाचं बक्षीस आहे. जे प्रेक्षक सीमारेषेच्या बाहेर षटकाराला झेलमध्ये परावर्तित करतील प्रत्येकाला 100 रुपये. बघा ट्राय तर केली होती प्रेक्षकाने, थोडक्यासाठी हुकले. 38 वर पोहोचले अश्विन. नेक्स्ट बॉल रामदास हक्केचा. बाउन्सरचा अंदाज चुकला. अगोदरच स्ट्रोक त्यांनी ऑफर केला होता. गती परिवर्तन रामदास हक्केचा खूप चांगलं राहिलंय. मागच्या षटकाराचं प्रत्युत्तर देण्यासाठी हा डॉट बॉल खूप आवश्यक होता. आतापर्यंत त्यांनी ती वापसी करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केलेले आहेत. पण अश्विन कुमकर सातत्यानं ज्यांचा खेळ आक्रमकतेचा राहिलेला आहे, हे क्रिकेटचं वेड महेश तुम्हाला ऑनस्क्रीन पाहायला मिळाले. आमचे कॅमेरामॅन प्रत्येक खेळाडूंच्या हावभावाला टिपतायत. उचलली जबाबदारी. अश्विन कुमकरने स्ट्रोक खेळला लय भारी.
बॉल जातोय डीप मिड विकेट सीमारेषा पार, येतोय षटकार 6 धावा. अर्धशतक पुन्हा एकदा तोच मुद्दा आता मला उपस्थित करावा असा वाटतोय. जसा खेळ आता अश्विन कुमकरचा मैदानाच्या आतमध्ये दिसतोय. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल होता, खेचून मारलाय, पूल करताना आपली ताकद झोकली, अनुभव पणाला लावला आणि षटकाराची नोंद दिलेली आहे अश्विन कुमकर यांनी. धावसंख्येचा वेग पुन्हा एकदा वाढतोय, जो वेग पहिल्या षटकात पाहायला मिळाला होता. शेवटचा एक बॉल बाकी आहे या 5व्या षटकातला. 59 धावा, 2 फलंदाज बाद. हा एरियल व्ह्यू या स्टेडियमचा प्रथम स्पोर्ट्स मॅनेजमेंटच्या कॅमेरामॅन क्रूच्या वतीनं तुमच्यापर्यंत आम्ही आणतोय. पूर्ण टेक्निकल टीम वेगवेगळ्या अँगल्सला व्यवस्थित सांभाळून ती स्विचिंग करते आणि हा लाईव्ह ड्रोन व्ह्यू आहे या सिंहगड इन्स्टिट्यूट ग्राउंडचा. धावसंख्या 59 झाले. शेवटची 5 मिनिटं बाकी आहेत. रायरेश्वर लोहगड सुपर जायंट्स 18 चेंडू 44 धावा. हे योगदान आहे अश्विनचं. अक्षय निर्मल सर तुम्हाला ऑनस्क्रीन पाहायला मिळत आहेत. नियमांची माहिती, अनुभव, अभ्यास या सर्व गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात आणि म्हणूनच तुमची ओळख तुम्ही टिकवता. आणि अक्षय निर्मल सर असतील, शुभम गाडे सर यांनी देखील खूप चांगल्या स्पर्धा कव्हर केल्यात. कामाटे सर तर MCA लेवल अंपायरिंग करतायत, जे तुम्हाला स्ट्रायकर एंडला पाहायला मिळत आहेत. नेक्स्ट बॉल ऑन साइडला पूल करताना बॉलला गुल केलंय आणि या स्पर्धेतलं दुसरं अर्धशतक अश्विन कुमकर यांच्या नावावर जातंय. मेहनतीची व्याप्ती म्हणजे 100% रन प्राप्ती आणि अश्विन कुमकर यांचं वेगवान अर्धशतक. थँक्यू. आपण या ठिकाणी लोहगड सुपर जायंट्सचा टीमच्या डगआउट मध्ये आहोत. काही खेळाडू आहेत त्यांच्याबरोबर चर्चा करू. काय सांगाल शेवटच्या षटकामध्ये काय अपेक्षा असेल आणि जे अश्विन कुमकरनं अर्धशतक ठोकलं त्याबद्दल काय सांगाल? अश्विन सरांकडून हीच अपेक्षा आहे की आणखीन लास्टच्या शतकात 4 छक्के मारावे आणि आमचं टार्गेट होतं की 90 रन च्या जवळ जायला पाहिजे. तरी पण जवळपास आम्ही पोहोचलोय टार्गेटच्या जवळ. भरपूर चांगली बॅटिंग केली अश्विन सरांनी आणि टीम मॅनेजमेंट खूप भारी आहे आमचं. आमचे शरद सर आम्हाला प्रत्येक वेळेस सहकार्य केलं, चांगलं सांगितलं. बॅटिंग बॉलिंग करा, प्रॅक्टिसला या, कंटिन्यू कॉल करतात. स्पेशली सर्वांना स्वतःही कॉल केलाय सरांनी, शरद सरांनी. आणि मी सर्व आमचे लोहगड टीमचं मी धन्यवाद करतो की सगळे टाइम टू टाइम प्रॅक्टिसला आले. धन्यवाद. तुर्तास थांबतोय, परंतु अश्विन कुमकरचा धमाका मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. ओव्हर टू मनीष सर. धन्यवाद प्रवीण सर. आता मी अश्विन कुमकर यांना जर प्रश्न विचारला की अर्धशतक कोणाला डेडिकेटेड केले तर मला माहिती उत्तर काय असेल. माझे कुटुंबातील सदस्य त्या ठिकाणी आहेत, अयांश आहे, त्यांच्यासाठीच ते अर्धशतक डेडिकेटेड असेल ते माहितीच आहे. खूप महत्त्वाचं असतं. खूप कमी वेळा हा योग येतो की तुमचे घरचे सदस्य तुमचा लाईव्ह खेळ पाहण्यासाठी मैदानात येतात आणि म्हणूनच अश्विन कुमकर यांना पाहण्यासाठी, त्यांचा खेळ पाहण्यासाठी घरच्यातले सदस्य उपस्थित आहेत. पण या ठिकाणी बघा मैदानाच्या आतमध्ये शैलेश सुद्धा सुरू झालेले आहेत. बॉल जातोय स्क्वेअरिश थर्ड मॅन सीमारेषा पार, चौकार. 4 धावांची नोंद पुन्हा एकदा रिप्ले मध्ये पाहूया. बॅटचा संपर्क झालाय, स्ट्रेट थर्ड मॅन क्लिअर केला जातोय. चांगला प्रयत्न क्षेत्ररक्षकाचा होता, शुभमचा होता, पण तो प्रयत्न कमी पडला आणि त्याचमुळे या 4 धावांची नोंद स्कोरशीटवर केली जाते. आता कॉन्ट्रीब्युशन दोन्ही फलंदाजांचं मिळते लोहगड सुपर जायंट्सला. फुलटॉस बॉल होता, स्ट्रेट हिट, क्षेत्ररक्षक आहेत, लॉंग ऑन चे प्रतीक इथापे बॉलवर पोहोचतील, सिंगल कंप्लीट होते आणि आता स्ट्राईक स्वतःकडे ठेवतात अश्विन. धनंजय हे गोलंदाजीसाठी पोहोचलेले आहेत. आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ या षटकाला संपला आणि हा प्लेअर डगआउट जो आनंदी आहे लोहगड सुपर जायंट्सचा, तो आनंद प्रत्येक खेळाडूच्या चेहऱ्यावर दिसतोय, कारण तसा खेळ चांगला चाललाय. लोहगड सुपर जायंट्सचा 74 धावा, 2 फलंदाज बाद, आणखीन 3 चेंडू बाकी आहेत या पहिल्या डावामध्ये. स्ट्रायकर्स एंडला अश्विन आणि 50 धावा पूर्ण केल्यानंतर असं बाद होणं तर अपेक्षित नव्हतं. शफल झाले, 3 स्टंप्स मोकळ्या ठेवल्या
आणि धनंजयने आपलं चातुर्य दाखवलं, यष्टीमध्ये चेंडू हाताळला आणि क्लीन बोल्ड झालेत. पण टाळ्या झाल्याच पाहिजे अश्विन कुमकर यांच्या झंझावती खेळासाठी. अर्धशतक त्यांनी पूर्ण केलं बघा, सफल झाले. आणि त्यानंतर आपण किती लांब गेलोय त्याचा अभ्यासच नव्हता अश्विनला, आणि त्याचमुळे गोलंदाजाचं चातुर्य पाहायला मिळालं. आणि त्यानंतर तो जल्लोष, अर्धशतक वीराला मी बाद केलाय आणि तो जल्लोष चेहऱ्यावर पाहायला मिळाला धनंजयच्या. अश्विन बाद झालेत पण बघा तो आनंद त्यांच्या चेहऱ्यावर आहे. टाळ्या झाल्याच पाहिजेत अश्विन कुमकर यांच्या त्या झंझावती अर्धशतकासाठी. या अगोदर बाळा क्षीरसागर यांच्या 17 चेंडूमध्ये अर्धशतक आपण पाहिलं आणि आता 19 चेंडूत अर्धशतक आहे. टाइम संपलाय, टाइम संपलेला आहे. चला सर्कलच्या आतमध्ये आणखीन एक प्लेअर घ्यायचंय, वेळ संपलेली आहे. नवीन फलंदाज महेश पदराच्या आतमध्ये पोचतायत. स्ट्रायकर्स एंडला अनुभव खूप महत्वाचा असतो आणि तो अनुभव आता महेशचा कामी येईल का तर नाही. कॅच ड्रॉप झाले पण महेश थांबतील नॉन स्ट्रायकर्स एंडला. स्ट्रायकर एंडला इनफॉर्म बॅटर शैलेश पोचलेले आहेत. शेवटचा बॉल बाकी या पहिल्या डावात, धावसंख्या 75, 3 फलंदाज बाद. बघा संपर्क तितका चांगला नव्हता बॅटचा आणि बॉलचा. झेलचीच्या स्वरूपात बाद होता होता राहिलेले आहेत. लास्ट बॉल ऑफ फर्स्ट इनिंग. हा तर पुढे ठेवलेला बॉल उचलून मारायचा होता लॉंग ऑफ सीमारेषेच्या पलीकडे, पण चांगलं क्षेत्ररक्षण, वरच्या दर्जाचं क्षेत्ररक्षण आहे. तुमच्या कार्याची दखल घेतली जाईल. जर तुम्ही असं प्रशंसनीय काम करताय तर नक्कीच तो संघाचा फायदा होतोय. आणि खूप चांगला स्टॉप क्षेत्ररक्षकाचा आपल्या संघासाठी, त्यांनी 4 धावा वाचवलेल्या आहेत. अशा पद्धतीने लोहगड सुपर जायंटच्या 77 धावा पूर्ण झाल्यात. 3 फलंदाज बाद झालेले आहेत. बाउंड्री चेक करायची अक्षय सर? यस, बाउंड्री चेक करूया आणि त्यानंतर तुमच्यापर्यंत आम्ही अपडेट्स घेऊन येतोय. पण ही पार्टनरशिप महेश आणि शैलेश, या अगोदर अश्विन आणि शैलेश यांची पार्टनरशिप जी खूप महत्वाची होती. 2 फलंदाज झटपट बाद झाल्यानंतर त्या दोघांनी संघाच्या धावसंख्येला आकार देण्याचं काम केलेलं आहे. आणि म्हणूनच एक स्ट्रॉंग पोझिशन लोहगड सुपर जायंट्स या टीमची. 6 षटकानंतर 77 धावा, 78 पूर्ण करायच्या आहेत रायरेश्वर मावळा या संघाला. आणि म्हणतात ना की जखमी वाघ आणखीन जास्त खतरनाक असतो. रायरेश्वर मावळा जो जखमी वाघ आहे, पाहूया त्यांच्या वतीनं पुढच्या डावामध्ये तसा खेळ पाहायला मिळेल का. आपण जाऊया पुन्हा एकदा समालोचन कक्षामध्ये करूया बदल. ऐकूया आपण शब्द सम्राट नरेश ढोमे सरांना. थँक्यू. अर्धशतकवीर अश्विन कुमकर यांची फलंदाजी आपण स्क्रीनवरती बघू शकतो. इतके सुंदर फटके आज बॅटमधून बाहेर आलेले, पुल, हुक, कट्स, ड्राईव्ह असे फटके आपण पाहिले. 20 चेंडूमध्ये 50 धावांची नेत्रदीपक खेळी अश्विन कुमकर. प्रेक्षकांचं अभिवादन स्वीकारताना आपण बघतोय स्क्रीनवरती अश्विन कुमकर यांना. आणि हे पुण्याचं विहंगम दृश्य आहे. सिंहगड इन्स्टिट्यूटचा हा परिसर आहे. इथे उच्च शिक्षण दिलं जातं आणि अनेक विद्यार्थी आज या इन्स्टिट्यूटमधून बाहेर पडून स्वतःचे व्यवसाय उभे करतायत, त्याचबरोबर जगभर आपली सेवा देत आहेत. आणि त्याच सिंहगड इन्स्टिट्यूटच्या अगदी पायथ्याला असलेलं एक अत्यंत सुंदर मैदान, आज प्रहार प्रीमियर लीगचा आस्वाद आपण या मैदानामध्ये घेत आहोत. एरियल व्ह्यू आपल्याला या मैदानाचा बघायला मिळतोय.
बॉल घे भाऊ बॉल बॉल सिकंदर भाऊ आनंद बाहेर पाहिजे बाहेर आनंद आणि अनिल वरती कोणाची कोणाची मॅच आहे हॅलो हॅलो अरे ते विशाल चव्हाण आणि शांताराम बोंबे प्लॉट बघायला येणार आहे काय सांगतो ते ऐक असेल तर त्यांना विचार तुला सांगतो पहिला चेंडू वाईड आहे आणि धावफलकाला सुरुवात इथे होते. एक जबरदस्त मॅच आपल्या समोर इथे साकारणार आहे. आजच्या दिवसातला हा अखेरचा सामना आहे. ओहो रिव्हर्स रिव्हर्स अटेम्प्ट पहिल्याच षटकामध्ये पहिल्या चेंडूचा घेतलेला समाचार. धावफलकावरती धावा 4. रायरेश्वर मावळाज विरुद्ध लोहगड सुपर जायंट्स अशी मॅच आपण इथे बघतोय. 5:22 पहिला चेंडू पडलेला आहे. 5:47 तुम्हाला मॅच संपवायची. आकाशामध्ये चेंडू क्षेत्ररक्षक तिथे टॅकन व्हेरी गुड कॅच आणि धोकादायक नितीन मांडवे इथे होणार आहे बाद. मागच्या मॅच मध्ये धावांची रास टाकणारा खेळाडू या सामन्यामध्ये फक्त 4 धावसंख्येवरती बाद. पहिलं षटक अमोल गहिराव काय गोलंदाजी आहे. पहिल्या षटकामध्ये महत्वाची विकेट. आता प्रकाश मडके हा देखील मॅच विनर खेळाडू आहे. प्रकाश मडकेवरती देखील जबाबदारी मोठी आहे. रायरेश्वर मावळाज संघाचा अत्यंत महत्वाचा खेळाडू प्रकाश मडके. यस फटका खेळलाय. धाव घ्यायचा प्रयत्न आहे मात्र नकार दिलेला आहे. नॉन स्ट्रायकर रोहन रासने कडून हा नकार आहे आणि धावा मात्र फलकावरती येत आहेत त्या फक्त 5. 1 गडी बाद 5. रायरेश्वर मावळाज प्रकाश मडके अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगावचा हा खेळाडू. हडसन ॲग्रो प्रॉडक्ट प्रायव्हेट लिमिटेड मध्ये प्रकाश मडके सेवा देताना आपण बघतो आणि आज इथे ॲज अ कॅप्टन प्रकाश मडकेला बघणार आहोत. नितीन मांडवे एक मोठा खेळाडू होता मात्र पहिल्या सामन्यामध्ये नितीन मांडवेचं प्रदर्शन खूप चांगलं राहिलं होतं. प्रकाश मडके लवकर बाद झाल्यानंतर डाव नितीन मांडवेने सांभाळला होता. आता नितीन मांडवे बाद झाल्यानंतर प्रकाश मडकेला डाव सांभाळावा लागणार आहे. 78 धावांचं लक्ष समोर आहे. अश्विन कुमकरचं अर्धशतक देखील आपण पाहिलं होतं. अपील जोरदार आहे इथे मात्र पंचांकडून कुठलाही प्रतिसाद नाही आहे आणि त्यामुळंच धावा मात्र इथे प्राप्त होतील. 7 धावा फलकावरती रायरेश्वर मावळाज एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. रोहन रासने मैदानामध्ये आपण बघू शकतो. रोहन रासनेला
हा देखील अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगावचाच खेळाडू आहे. प्रकाश मडके आणि रोहन रासने हे दोघंही एकाच शहरातले खेळाडू आहेत. शेवगावचे खेळाडू आहेत. आता पुणे शहरामध्ये एकाच वेळेस फलंदाजी करताना आपण बघू. हो हो हो, प्रकाश मडके वंडरफुल शॉट, सुंदर पंच, चेंडू डीप लॉंग ऑफला जातोय. मिळतील धावा 4. राईट ओव्हर. 11 धावा पहिलं षटक मैदानामध्ये पूर्ण झालेलं आहे. विजयासाठी अजून 5 षटकांमध्ये 67 धावांची आवश्यकता रायरेश्वर मावळा संघाला. प्रकाश मडके 6 वरती, रोहन रासने पहिल्या चेंडूच्या प्रतीक्षेत आता स्ट्राईक एंड वरती आपण बघणार आहोत. उजव्याच्या बाहेर गोलंदाज अश्विन कुमकर. वाईट चेंडूची घोषणा आहे. आज अर्धशतक आलं, मात्र 19 चेंडूमध्ये अश्विन कुमकरचं अर्धशतक आलेलं आपण पाहिलेलं आहे. हवेली तालुक्यातील धानोरी या गावाला बिलॉंग करतात अश्विन कुमकर. उंच आखूड टप्प्याचा चेंडू होता, अतिरिक्त एक्स्ट्रा बाउन्स होता आणि त्यामुळेच मिस होते फलंदाज रासने. पुणे पोलीस दलामध्ये सायबर एक्सपर्ट म्हणून सेवेत कार्यरत आहेत अश्विन कुमकर साहेब. 12 धावा एका गड्याच्या मोबदल्यात आणि षटक सुरू राहणार आहे दुसरं. वा, चांगला फटका आहे, लॉफ केला चेंडूला, मात्र डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑन वर. एकच धाव रोहन रासनेला इथे मिळणार आहे. मोठे फटके आवश्यक आहेत. ज्यावेळेस तुम्हाला 12 पेक्षा जास्त धावा एका षटकामागे हव्या असतात त्यावेळेस 2 मोठे फटके आले पाहिजे, जिथे बाउंड्रीज मिळेल. 2 चौकार 2 षटकार किंवा 1 चौकार 1 षटकार, 2 बाउंड्रीज पाहिजेत. तेव्हा अपेक्षित धावगती राखता येणं शक्य होतं. प्रकाश रिव्हर्स खेळायचा, इथे प्रयत्न फसलेला आहे. उलटा शॉट. हा फटका देखील एक काळ असा होता. रिव्हर्सचा फक्त स्वीप खेळला जायचा. आता रिव्हर्सचे पूल हुक्स देखील खेळले जात आहेत. उंच फटका आहे. ओहो, प्रकाश मडकेला जीवदान. सोपा कॅच प्रकाश मडकेचा इथे सुटतोय. एका जीवदानाचा फायदा प्रकाश निश्चित उठवू शकतो केव्हाही, कारण मॅच विनर खेळाडू. आम्ही अशा अनेक इनिंग्स प्रकाश मडकेच्या प्रीमियर लीग मध्ये बघितलेल्या आहेत की जिथे पराभवाच्या छायेतला संघ विजयाच्या उंबरठ्यावरती प्रकाश मडकेने नेऊन ठेवलेला आहे. उंच फटका, परत एकदा लॉंग ऑन डाऊन द बॉल, आणि यावेळेस पुन्हा सुटलेला कॅच. 2 कॅच लागोपाठ तिथे सुटत आहेत. रोहन रासनेचा कॅच, प्रकाश मडकेचा कॅच. तर षटक क्रमांक दुसरं आता संपेल. शेवटचा चेंडू टाकायचा आहे आणि 15 धावा धावफलकावर. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये. 4 धावा केवळ खर्च झालेल्या आहेत. वा, कशामध्ये परत एकदा चेंडू, मात्र बॅकफूट पॉइंट खूप मागे राहिलेले. 1 धाव इथे येऊ शकते आणि याचबरोबर षटकाची सांगता होईल. 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर रायरेश्वर मावळा 16 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. 78 धावांचं आव्हान आहे. आता हे आव्हान मोठं दिसायला लागलेलं असेल, कारण 24 चेंडूमध्ये 62 धावा इथे आवश्यक असतील जिंकण्यासाठी रायरेश्वर मावळाला. लोहगड सुपर जायंट्स हा संघ असा आहे. लोहगड संघ देखील नेहमीच या स्पर्धेच्या बक्षीस पात्र फेरीमध्ये राहिलेले आहेत. अनेक स्पर्धा लोहगड सुपर जायंट्सने जिंकलेल्या आहेत. जंजिरा फायटर्सने देखील अनेक स्पर्धा जिंकलेल्या आहेत. आतापर्यंत 12 पर्व या स्पर्धेची यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहेत आणि 13वं पर्व इथे सुरू होत आहे. नवीन गोलंदाज
या ठिकाणी आपण बघतोय टीम लोहगड सुपर जायंट संघाकडून गोलंदाजी मार्कवरती शैलेश बोराडे, परभणी शहराला बिलॉंग करणारा हा खेळाडू गोलंदाजी मार्कवरती दाखल झालेला आहे. प्रकाश मडके समोर शैलेश बोराडे. तिसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे. रायरेश्वर मावळा 17 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. उजव्याच्या बाहेर पुन्हा एकदा चेंडू आणि पायचे पंचांकडून मात्र कुठलाही प्रतिसाद नाहीये. इथे चांगला चेंडू ठरेल. एका अतिरिक्त धावे बरोबर कदाचित पंचांना चेक करायचा असावा चेंडू विकेटच्या बाहेर पडलेला आहे का. विकेटच्या बाहेर तुम्हाला चेंडू टाकता येणार नाही तर तो नो बॉल घोषित करण्यात येतो. आणि आता फलंदाजांना सुद्धा 10 बाय 66 10 फूट बाय 66 फुटाची जी विकेट आहे त्या विकेटच्या बाहेर जाऊन फटका खेळता येत नाही. तिथून तुम्ही बाहेर आलात तर तो बॉल काउंट होतो. फलंदाजाचा जर क्लीन बोल्ड जर फलंदाज होत असेल तर तो बाद दिला जातो. पण बॉल काउंट होईल, रन्स काउंट होत नाहीत. त्या अशा बॉल अशा फटक्यावरती निश्चित चेंडू वाईड आहे. एक अतिरिक्त धाव इथे धावफलकावरती येते. रोहन रासने स्ट्राईक एंड वरती. यस, मोठा फटका हवा होता रोहनला मात्र कनेक्शन मिळालं नाही. गोलंदाज फॉलो थ्रू मध्ये पोहोचेल अडवण्याचा प्रयत्न करणार आहे. 18 धावा एका गड्याच्या मोबदल्यात रायरेश्वर मावळाज. 78 धावांचं आव्हान. 17.14 ची सरासरी आता इथून पुढे आवश्यक आहे. 21 चेंडू मध्ये 60 धावांची आवश्यकता. या मॅच वरती लोहगड सुपर जायंटने लोहासारखी पकड मिळवलेली आहे. लोहासारखा मजबूत सामना बनवला त्यांनी. ही मॅच जिंकणं रायरेश्वर मावळासाठी लोखंडाचे चण आहे. लोखंडाचे चण चघळणे इतपत अवघड गोष्ट आहे आणि समोर त्यांच्या अक्षरशः लोहगड आहे. उंच फटका लांब वर मारलेला हा षटकार. प्रकाश मडके. आव्हान अजून कायम आहे. आव्हान मजबूत बनवताना प्रकाश मडके. सुंदर षटकार प्रकाशच्या बॅट मधून आणि 6 धावांबरोबर धावफलक इथे पुढे पोहोचणार आहे अजून वेगाने. खूप सुंदर पूल होता. उजव्याच्या बाहेरचा चेंडू होता. पोझिशन बनवली आणि चेंडूला हवेमध्ये भिरकावून दिलं. षटकार. 10 चेंडू मध्ये 15 धावा. यास जागा बनवली तिथे. लॉंग लेगला इथे मिळतील प्रकाशला 4 धावा. 2 मोठे फटके या षटकातून. सुंदर चौकार. मागच्या 2 चेंडू मध्ये 10 धावा तर 3 षटकांचा खेळ संपला. 29 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये रायरेश्वर मावळाज. तर आपल्या समोर पुन्हा एकदा येत आहेत मनीष पाटील सर. धन्यवाद नरेश रबी सर. खूप महत्वाची एक संकल्पना आयोजकांच्या वतीने पाहायला मिळते. क्रिकेटसाठी समर्पण प्रत्येकाचं आहे. क्रिकेटसाठी वेळ प्रत्येक जण देतोय. क्रिकेटमध्ये लोकप्रियता प्रत्येकाला मिळते. पण जेव्हा आपण एक चांगलं क्रिकेट खेळतो आणि आपण हे जग सोडून जातो तरी सुद्धा तुमची आठवण काढणारे सर्व मान्यवर मंडळी किंवा आयोजक मंडळी क्रिकेटपटू आहेतच. क्रिकेटने काय केलंय तर आपला एक परिवार बनवलेला आहे, एक कुटुंब बनवलेलं आहे आणि म्हणूनच या कुटुंबाच्या प्रत्येक सदस्याला सहकार्य करणं आपलं कर्तव्य आहे. त्याचमुळे एक संकल्प सचिन ढवळे फाउंडेशनच्या वतीनं यावर्षी साकारला जाणार आहे. या 9 दिवसांमध्ये प्रहार प्रीमियर लीगच्या या 9 दिवसांमध्ये जितके चौकार लागतील प्रत्येक चौकारासाठी 50 रुपये, जितके षटकार लागतील प्रत्येक षटकारासाठी 100 रुपये आणि जो निधी गोळा होणार आहे तो खेळाडूंना न देता तो निधी आपण देणार आहोत ज्यांनी क्रिकेटसाठी समर्पण दिलं आणि ते आज हयात नाही आहेत. मी आहे या ठिकाणी स्वर्गीय जयेश हरेश्वर घरत स्टँड समोर. जयेश घरत यांच्यासाठी नक्कीच आपण एक चांगलं क्रिकेट पाहिलेलं आहे. अंडरआर्म क्रिकेटमध्ये उत्तम दर्जाचं क्रिकेट त्यांचं आपण विरार पालघर तालुक्यामध्ये पालघर जिल्ह्यामध्ये पाहिलेलं आहे. त्याचे भाऊ प्रशांत घरत हे सातत्याने व्यावसायिक क्रिकेट खेळत आहेत. पण जयूने नेहमीच अर्नाळा
या ग्रामीण संघासाठी आपलं विशिष्ट योगदान दिलेलं आहे. मग ते अंडरआर्म क्रिकेटचं असू द्या किंवा ओव्हरआर्म क्रिकेटचं असू द्या, जयेश घरत यांनी खूप चांगलं क्रिकेट खेळलेलं आहे. ते आज हयात नाही आहेत आणि त्यांनाच श्रद्धांजली देण्यासाठी आपण हा प्रेक्षक स्टँड बनवलेला आहे. एकूण 3 प्रेक्षक स्टँड तुम्हाला पाहायला मिळतात. स्वर्गीय शेखर उत्तम शेळके स्टँड, एका बाजूला आपण पाहतोय स्वर्गीय जयेश घर स्टँड आणि एका बाजूला स्वर्गीय विशालदादा कांबळे स्टँड. तर जितकाही निधी गोळा होणार आहे चौकार आणि षटकारांच्या मदतीनं जो निधी गोळा होणार आहे तो निधी आपण या तिन्ही कुटुंबियांना देणार आहोत. म्हणजेच शेखर शेळके यांच्या कुटुंबियांना, जयेश घरत यांच्या कुटुंबियांना आणि विशालदादा कांबळे यांच्या कुटुंबियांना जो निधी गोळा होईल तो 3 भागांमध्ये आपण विभागून या कुटुंबियांना देणार आहोत. तर हॅट्स ऑफ, सलाम आहे सचिन ढवळे फाउंडेशनला की त्यांनी हे खूप चांगल्या पद्धतीने जपलेला एक संकल्प घेतलेला आहे की ज्यांनी चांगलं क्रिकेट खेळलंय, जे हयात नाही आहेत त्यांना समर्पित करण्यासाठी, त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी आपण तो निधी प्रत्येक कुटुंबियाला देणार आहोत. धन्यवाद सचिन ढवळे सर, धन्यवाद प्रहार प्रीमियर लीग. येस, थँक्यू मनीष पाटील सर. स्वर्गीय जयेश घरत यांच्याविषयी माहिती आपल्यापर्यंत पोहोचवली आणि निश्चित सचिन ढवळे फाउंडेशनची एक अनोखी संकल्पना आहे की इथून काही निधी जमा होईल आणि या खेळाडूंना निश्चित त्यांच्या कुटुंबियांना दिला जाणार आहे. स्वर्गीय शेखर शेळके यावर्षीच एका रस्ते अपघातामध्ये त्यांचं निधन झालं, तर हृदयविकाराच्या झटक्याने विशालदादांना आपल्यातून जावं लागलं. क्रिकेटसाठी समर्पित अशी व्यक्तिमत्व आहेत आणि आज त्यांचा गॅलरीच्या माध्यमातून इथे सन्मान झालेला आहे. तर बघा, प्रेक्षक स्टँडमध्ये देखील खचाखच गर्दी आहे आणि प्रेक्षकांमध्ये देखील भरपूर उत्साह देखील तिथे आहे. उंच फटका आणि तितकाच लांब स्वर्गीय विशालदादा वसंत कांबळे स्टँड मध्ये मिळणार आहे 6 धावा. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेला आहे रोहन रासने. बाद झाल्यानंतर आपण बघतोय इथे ग्राउंड वरती फलंदाज उंच, पुन्हा एकदा फटका, तिथे महेश डाऊन दी बॉल आणि अजून एक फलंदाज होणार आहे बाद. नवीन फलंदाज मैदानामध्ये तात्काळ येईल. तर या सामन्यामध्येच लोहगड सुपर जायंट्सची एक मजबूत पकड, लांब चेंडू होता, शरीरापासून खेचून मारण्याचा प्रयत्न केला, मात्र महेशनं अतिशय सुंदर कॅच पकडला आणि एक यश लोहगड सुपर जायंट्सला. वेगवेगळ्या अँगल्स मधून हे दृश्य आपल्या समोर प्रथम स्पोर्ट्स मीडियाच्या माध्यमातून येत आहेत. फलकावरती 35 धावा, 4 गडी बाद 35, षटक क्रमांक 4 मैदानामध्ये सुरू. विकी पवार बाद झालेला फलंदाज. एक षटकार या अगोदरचा चेंडू वरती विकीने मारला होता आणि तो पुढच्या चेंडूवरती बाद झाला. प्रतीक इथाफे नवीन फलंदाज. फौजान अली मीर गोलंदाज, एक षटक टाकले, 2 फलंदाज बाद केलेले आहेत, मात्र 6 धावा खर्च करत फौजान अली मीर. यस, इथे चांगलं क्षेत्ररक्षण, थर्ड मॅन कडून निसटला होता चेंडू, मात्र बॅकफूट पॉइंटचा क्षेत्ररक्षक तिथे वेगाने पोहोचला, अडवला, फेकला, परत एकदा एकच धाव. मैदानाची ही दृश्य आहेत, अतिशय सुंदर दृश्य, सिनेमॅटोग्राफी, फोटोग्राफी आपल्याला बघायला मिळते. शौर्य इव्हेंट्सचे ही सीमारेषा आणि त्यानंतर मैदानाचे अत्यंत सुंदर दृश्य. लेंथ बॉल उजव्याच्या बाहेर कमी गतीने टाकला होता हा चेंडू अश्विन कुमकरनं. निर्धाव चेंडू असेल. दुसरं षटक अश्विन कुमकरचं. पहिल्या षटकामध्ये फक्त 5 धावा खर्च केल्या होत्या. आज 50 धावा, अर्धशतक ठोकलेलं आहे. पहिल्या षटकामध्ये धावा फक्त 5 खर्च केलेल्या आहेत. यावेळेस जमेच्या समांतर चेंडू, समोर महेश, अचानक चेंडूने उसळी घेतली, मात्र महेश त्यासाठी तयार होता. अधिकच्या धावा येऊ दिल्या नाहीत. एकच धाव या चेंडूवरती प्राप्त होणार आहे. 37 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 5 इथे सुरू आहे. 24.60 अशी सरासरी आता इथून पुढे आवश्यक आहे. प्रत्येक बॉल वरती चौकार मारल्यानंतरही मॅच जिंकणं अपेक्षा शक्य नाहीये. 9 चेंडू मध्ये 40 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 38 धावा फलकावरती लागलेल्या आहेत रायरेश्वर मावळाज. प्रत्येक आता चेंडू जसा चेंडू संपणार आहे त्या चेंडू बरोबरच आस्किंग रन रेट हा वाढत जाणार आहे.
षटकार मारायचे, फक्त षटकार. षटकारच तुमचा आस्किंग रन रेट मागे आणू शकतात, अन्यथा तो पुढे जाणार आहे. तर नमस्कार. आता आपण स्वर्गीय विशालदादा कांबळे स्टँडमध्ये आहे. खरं तर हा खेळाडू खूप लवकर आपल्याला सोडून गेला, परंतु अनेक संघाचं नेतृत्व करण्याची क्षमता आणि या रिव्हर्स किंग म्हणून विशालदादा यांची ओळख होती. अगदी असा एकमेव खेळाडू आहे की रिव्हर्सने सगळे षटकार खेळले होते आणि अर्धशतक विशालदादा यांनी पूर्ण केलं होतं, परंतु काही दिवसापूर्वी ते आपल्यातून निघून गेले. आणि अशा विशालदादांना श्रद्धांजली म्हणून हे पॅव्हिलियन नक्कीच उभारले गेले. आणि आपण पाहतोय सचिन ढावळे मॅथ्स अँड रिझनिंग अकॅडमीच्या वतीनं खरं तर जेवढे काही स्पर्धेमध्ये षटकार जाणार आहेत, चौकार जाणार आहेत, आणि प्रत्येक षटकाराला 100, प्रत्येक चौकारासाठी 50 रुपयांचं पारितोषिक, जो निधी काही जमा होणार आहे तो कर्तव्य निधी विशाल कांबळे सर यांच्या घरी नक्कीच पोहोचवला जाणार आहे. एक आदर्श उपक्रम सन्माननीय सचिन ढवळे मॅथ्स अँड रिझनिंग अकॅडमीचा आपण पाहतोय. धन्यवाद. धन्यवाद प्रवीण गायकवाड सर. आपण विशाल दादा वसंत कांबळे स्टँड मध्ये बसलेलो आहोत. तिथेही प्रेक्षकांची मोठी गर्दी आहे. 1998-99 पासून खेळायला सुरुवात केली होती विशाल दादा कांबळे यांनी. पिंपरीतलं संत तुकाराम नगर आणि तिथून सुरुवात केल्यानंतर मग पुढे डिंगडॉंग संघामध्ये 2000-2001-2च्या दरम्यान विशाल दादाचा प्रवेश झाला असेल. त्यावेळेसची सँडी जगताप विशाल कांबळे ही जोडी इतकी गाजली होती, कुठल्याही संघाला एक हाती पराभूत करण्याची या दोघांमध्ये क्षमता होती. अनेक मैदानांमध्ये विशाल कांबळे यांना पाहायला प्रेक्षकांची इतकी प्रचंड गर्दी व्हायची. आणि पुण्यातलं क्रिकेट अतिशय स्ट्रॉंग आणि मजबूत केलं होतं विशालदादा कांबळे यांनी. डिंगडॉंग या नावाचा दरारा निर्माण केला. पुण्यातच नाही तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात हा संघ पोहोचले, भारताच्या कानाकोपऱ्यात पोहोचले. आणि डिंगडॉंग या नावाची एक दहशत संपूर्ण आजही आहे. आजही कुठेही गेलात त्या संघामध्ये त्यानंतरच्या काळामध्ये आलेले जे खेळाडू आहेत ते कुठेही पोहोचले तरी हा प्लेअर डिंगडॉंगचा आहे अशी ओळख असते. आणि ती ओळख जर कुणी निर्माण करून दिली असेल तर ते विशाल कांबळे आहे. आम्हाला आठवते निघोषच्या ग्राउंडवरती विशाल कांबळे लॉंग ऑफला क्षेत्ररक्षण करायचा, तिथे स्वर्गीय सीताराम दादा चौधरी यांनी ऑल एंडर स्पॉट असं नाव दिलं होतं. कारण तिथे गेलेला प्रत्येक कॅच होणारच हा ठाम विश्वास होता. त्यांच्याकडून कधी कॅच सुटायचा नाही. असाच अव्वल दर्जाचा क्षेत्ररक्षक, अव्वल दर्जाचा फलंदाज आणि माणूस म्हणून तितकाच प्रेमळ असलेला विशाल आज आमच्यात नाहीये. त्यांना हेनरी या टोपण नावानं ओळखलं जायचं. विशाल कांबळे त्यानंतरच्या काळात श्रीतेज संघाचं त्यांनी मार्गदर्शक ची जबाबदारी सांभाळली होती. अनेक तगडे खेळाडू, नवीन खेळाडू पुढे आणले आणि श्रीतेज संघानं देखील वर्चस्व क्रिकेट खेळामध्ये तयार केलं होतं. या खेळाडूंचा सन्मान या निमित्तानं होतोय. ही अत्यंत स्पृहणीय अशी गोष्ट आहे की खेळामध्ये ज्या खेळाडूंनी योगदान दिलं. खरं तर विशाल कांबळे यांनी खेळाबरोबरच आपलं कुटुंब देखील फार उत्तम प्रकारे सांभाळलेलं आहे. आपले बंधू, सगळे कुटुंब या सगळ्यांची व्यवस्थित व्यवस्था त्यांनी करून ठेवलेली होती. उत्तुंग फटका तिथे, क्षेत्ररक्षक खाली पोहोचेल आणि फलंदाज बाद आहे. शंतनू वाळुंजकर गोलंदाज. दुसरं यश देखील शंतनूला इथे प्राप्त होणार आहे. पूल करण्याचा प्रयत्न होता आणि मिड विकेटला आपण पाहिलं अत्यंत सुंदर कॅच तिथे पकडतोय क्षेत्ररक्षक. अधिक अडचण आपण म्हणतो ना, आणि त्यात अजून अडचणींची भर पडते. रायरेश्वर मावळात संघ विजयाच्या दिशेने आगेकूच करत असताना त्यांच्या मार्गामध्ये भरपूर अडथळे आलेले आहेत. अनेक खेळाडू बाद होऊन परतलेले आहेत. 5 फलंदाज 42 धावसंख्येवरती त्यांनी गमावले. शेवटचे 2 चेंडू या डावातले शिल्लक आहेत आणि आपण बघतोय 78 धावांचं लक्ष्य, 36 धावा 2 चेंडू मध्ये बनवायच्या आहेत. याबरोबरच एक फटका, 1 धाव जरूर घेणार आहेत फलंदाज. लीग स्टेज वरची मॅच आहे त्यामुळे प्रत्येक धाव महत्वाची असणार आहे. नेट रन रेट तुमच्यासाठी खूप महत्वाचा ठरतो. म्हणून एखादा संघ पराभवाच्या छायेत असेल तरी देखील त्या संघाला पुढे जाऊन. यस, मॅच संपली.
तर याच बरोबर षटक पूर्ण होणार आहे. सामना जिंकला इथे 35 धावांनी. हा सामना लोहगड सुपर जायंट्सनं जिंकून आजची विजयी सलामी दिलेली आहे. तर एकूणच आजच्या दिवसातला खेळ याबरोबरच पूर्ण होतोय. आज खूप चांगला खेळ बघायला मिळाला. विशेषतः सुयश गरगटे सर ज्या भारताचे आंतरराष्ट्रीय खो खो खेळाडू आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आपल्याला आज त्यांची उपस्थिती बघायला मिळाली. त्यांच्या उपस्थितीमध्ये उद्घाटनाचा नयनरम्य देखणा सोहळा सकाळी आपण पाहिला. प्रत्यक्षात सामन्यांना सुरुवात झाली. आज अनेक संघांकडून चांगली कामगिरी बघायला मिळाली. अनेक खेळा संघांकडून निराशाजनकही कामगिरी बघायला मिळाली. भरपूर षटकार भरपूर चौकार आज बघायला मिळालेत आणि त्याचबरोबर आजचा दिवस इथे पूर्ण होतोय. पॉईंट टेबलमध्ये काही स्टँडिंग्स तयार झालेले आहेत. मात्र उद्या या स्टँडिंगमध्ये भरपूर बदल होईल. अप अँड डाऊन्स बघायला मिळतील जशी स्पर्धा पुढे जाईल आणि तीच रंजकता तोच रोमांच सातत्यानं कायम राहील. तेव्हा भेटूया उद्या सकाळी बरोबर 8 वाजता या मैदानामध्ये मॅचला होणार आहे सुरुवात. तर तुर्तास आम्ही आपली रजा घेतो. मॅन ऑफ द मॅच सेरेमनीसाठी जाऊयात. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपल्या समोर जोडले जात आहेत मनीष पाटील सर. चला अश्विन कुमकर आपण लगेच या प्लीज. आपण लगेच